ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 3 राजीव गांधी उद्यानात हास्य ग्रुपच्या सदस्य योगिता खामकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त सकाळी सर्वांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच संकष्टी उपवास धारकांना फराळाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला। योगिता खामकर यांनी आपला वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून साजरा केला। यावेळी माजी नगरसेवक व मान्यवरांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। तसेच या प्रसंगी ऐरोली हास्य ग्रुप, ऐरोली योगासन फ्रेंडशिप फोर्स ग्रुप, पोलीस कवायत ग्रुप, पतंजली योगा ग्रुप, बॅडमिंटन ग्रुप, ऐरोली सीनियर सिटीजन ग्रुप आणि इतर ग्रुप उपस्थित होते। सर्वांनी योगिता खामकर यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगरसेवक मनोज हळदणकर व राजू पाटील यांनी विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी योगिता खामकर यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। राजीव गांधी उद्यानामध्ये नेहमीच रेलचेल असते। अबालवृद्ध, महिला, योगा क्लब, हास्य क्लब, पोलीस मित्र असे विविध संघटना किंवा मित्रपरिवार या ठिकाणी सातत्याने येत असतात। आज निवडणुकीच्या अनुषंगाने शेवटचा दिवस म्हणून मॉर्निंग वॉकला येणाऱ्या सगळ्यांची सदिच्छा भेट घेण्याचा उदात्त हेतू होता आणि योगायोगाने योगिता काकींचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि क्षणार्धात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा मित्रपरिवार म्हणा या ठिकाणी नागरिक एकत्र आले आणि म्हणजे आपण या जगामध्ये निश्चित स्वरूपात ज्या ठिकाणी आपण राहतो, येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी समाजाच्या प्रती आपुलकी भावना, आचार विचार हे असणं गरजेचं आहे। म्हणजे मित्रत्वाची भावना असली पाहिजे, कुटुंब प्रणालीची भावना असू दे, शेजारी असू दे, एकोप्या एक दिलाने आपण या ठिकाणी राहतो, म्हणजे समाजाचं देणं लागतं या भावनेतून आपण या ठिकाणी काम करतो। हा त्यामागचा एक भाग आहे असं या ठिकाणी निश्चित स्वरूपात सांगेन की येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं एक पर्वणी आम्हाला या ठिकाणी मिळाली आहे, लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि उदात्त हेतू मनामध्ये असल्याने काम केले असल्या कारणाने ऐरोलीचा उमेदवार किंवा ऐरोलीचा हक्काचा माणूस, सहज उपलब्ध होणारा माणूस, सुखदुःखाला धावून येणारा माणूस म्हणून विजय चौगुले साहेबांचं या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा मी या विभागामध्ये राबवली। खऱ्या अर्थानं मला राजू पाटील साहेब, हिरामन नाईक, माझ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तन मन धन झोकून काम केलेलं आहे आणि या बगीच्यामध्ये, या उद्यानामध्ये एक भेट व्हावी, एक विचार भावना किंवा त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या, अशा अडीअडचणी आज जाणून घेतल्या आणि लवकरात आमदारांच्या माध्यमातून, विजय चौगुले साहेबांच्या माध्यमातून ह्या प्रश्न निकाली सोडवेन अशी या ठिकाणी मी अभिवचन यातल्या नागरिकांना दिला। काय टॉयलेटच्या संदर्भातली तक्रार आहे, पाण्याच्या संदर्भातली आहे, वॉटर कूलरच्या संदर्भातली तक्रार आहे, ज्या तक्रारी आहेत नागरिकांच्या त्या दूर होणं क्रमप्राप्त आहेत आणि निश्चित स्वरूपात आज या ठिकाणी मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने भेटीगाठी झाल्या, बोलणं झालं, भावना व्यक्त झाल्या, काही लोकांच्या आमच्या मनामध्ये राग असेल तो राग दूर करण्याचा प्रयत्न झाला, गोडवा निर्माण झाला आणि हा गोडवा 21 तारखेला मताच्या रूपानं आम्हाला मिळेल अशा आम्ही अभिप्रेत आहोत आणि निश्चित स्वरूपात 23 तारखेच्या निकाला दिवशी आमचा जल्लोष असेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त आहे। हा गांधी गार्डनचं वैशिष्ट्य आहे, इथं न पक्षपात कोणी करत नाही। ज्या ग्रुपचा हास्य क्लब असेल, योगा क्लब असेल, आमचा लॉफ्टर क्लब असेल आणि ह्या अयोध्या क्लब असेल, सगळे एकत्रपणे ह्या गार्डन मध्ये वाढदिवस साजरा करतात। आज ताईंचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला, मग त्याकरता आणि ह्या गार्डनला नाश्ता असतो, म्हणजे कोणाचाही, माझा जरी वाढदिवस असेल तरी या गार्डन मध्ये नाश्ता हे म्हणजे परंपरा आहे आमची, म्हणजे गेले 15-20 वर्ष हे सगळे जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील सगळे एकत्रपणे नाश्ता करतात। तरी ताईला माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि ह्या आता जे इलेक्शन आहे 20 तारखेला, त्यामध्ये आमचे चौगुले साहेब ते उभे आहेत, त्यांची निशाणी आहे प्रेशर कुकर आणि 11 नंबरचं बटन। तर मी सगळ्यांना बोलतो, साहेबाकडे नका बघा, आम्हाला म्हणून बघा आणि मतदान द्या आणि साहेबाला आमच्या यावेळेस आमदार बनवा। जे पुढचे काय गार्डनचे प्रॉब्लेम असतील, कोणाचं काम असेल
तो घरचा माणूस, हक्काचा माणूस आपण निवडून देणार आणि ती गॅरंटी आम्ही घेतोय. आम्हाला बघून करा. आणि तुमचं कुठलंही काम असेल, जरी इलेक्शन नसेल तरी आम्ही लोकांची कामं करतो. तरी यावेळेस आम्ही सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील, हास्य क्लब असेल, डॉक्टर क्लब असेल, यांना विनंती करतो की हक्काच्या माणसाला निवडून द्या. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 18 तारीख आहे आणि प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि योगायोगाने योगिता खामकर ताई आमच्या हास्यस क्लबचे मेंबर्स आहेत आणि हास्यस क्लब ते सेक्टर 3 मध्ये राजीव गांधी उद्यानमध्ये जसं हास्यस क्लब आहे तसं पतंजली युवा ग्रुप आहे, आयुर्वेद फोर्स ग्रुप आहे, त्यांचं पोलीस कवायत ग्रुप आहे, मानवता, असे बरेच संस्था इथे चालतात. आणि सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकमध्ये सर्वांचं हास्यस आम्ही सर्वांना सांगतो, रात्री हे करा आणि सकाळी लवकर उठा. आणि एक प्रकारची इथं आनंद जो आपण इथं उपभोगतो या राजीव गांधी गार्डनच्या माध्यमातून आपण एकत्र येतो. खरं पाहायला गेलं की सेक्टर 3ची जी ही गार्डनची जी रेलचेल आहे, सर्वात जास्त इथं रेलचेल होते आणि सर्वात जुनी वस्ती असल्या कारणाने इथं सुखसोयी पाहिजे त्या आपण मागच्या म्हणून हळदणकर यांच्या माध्यमातून बरंच इथं आपण गार्डनची जी आपण एक प्रकारचे ते सगळे गार्डनमधले जे सुखसोयी आहेत ते आपण देण्याचा प्रयत्न केला. आज आपण बघतो की इकडे टॉयलेटचे दुरवस्था आहेत आणि बरेच अशा सुखसोयी नाहीत जे आपण मॉर्निंग वॉकला लागणाऱ्या महिलांसाठी आणि पुरुषांसाठी टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे तो पण तिथं आहे, ते आपण लवकर सोडू. पण आज आम्ही योगायोगाने आज योगिताताई खामकर मॅडम यांच्या खूप म्हणजे आज योग झाला त्याने पण तुम्ही वाईट घेतले तर त्यांना असं वाटलं की आज माझा खरं आनंदाचा दिवस झाला. तर ह्या याच्यातून आम्ही एवढं सांगू शकतो, आम्ही फराळाचा एक कार्यक्रम ठेवला होता आणि आज शेवटचा प्रचार दिवस आहे. आम्ही एक आयुर्वेदचा हक्काचा माणूस म्हणून विजय चौगुले साहेब यांच्याकडे नेटाने बघतोय, हक्काने बघतो. 24x7 त्यांचा फोन कधीही तुम्ही फोन केला तर ते उपलब्ध असतात. तिसऱ्या रिंगला ते उचलतात फोन आणि जे काय आपल्या समाजशास्त्र भले हॉस्पिटल असो, पोलीस स्टेशन कुठलंही असो, ते एक प्रकारे एक प्रकारे लगेच तत्परतेने उभे राहतात. असा आपला हक्काचा माणूस आपल्या आयुर्वेदिकरांना पाहिजे. यासाठी आम्ही सर्वांनी यावेळेला आपण चौगुले साहेबांना आपण उमेदवारी दिलेल्या आहे. सर्वांना माहिती आहे कशी काय उमेदवारी ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे. आज आपल्या हक्काचा आयुर्वेदचा हक्काचा माणूस पाहिजे म्हणून चौगुले साहेबांच्या प्रचारार्थ आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता. आम्ही असं सांगेन सर्व नागरिकांना की आपण येणाऱ्या 20 तारखेला 11 नंबरचं बटन प्रेशर कुकरचं दाबून भरघोस मताने त्यांना विजयी करावं हीच आमच्या सर्वांतर्फे विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुर्वेद हास्य क्लबच्या सचिव या नात्याने मी आज जे आमच्या हास्य क्लबचे जे सदस्य योगिताताई खामकर यांचा मोठ्या प्रमाणे वाढदिवस साजरा केला, त्यामुळे मी सर्वांचे हास्य क्लबतर्फे सर्वांचे आभार मानतो. आज माझा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त हळदणकर दादानी, राजू पाटील साहेब, हिरामन दादा हो सांगितलं, हास्य क्लबचे सर्व माझे मित्रमैत्रिणी, सगळे बंधुभाव आणि सगळ्यांनी, म्हणजे मला असं कळलंच नाही की माझा एवढा मोठा साजरा होईल वाढदिवस असं. त्यांच्यातर्फे मी अभिनंदन करते, आभार मानते सगळ्यांचे. धन्यवाद. चुकली असेल क्षमा करा.